हॅलो, मी प्रांजलीस रेसिपी अँड ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत पेरूचा ज्यूस। तर उन्हाळा चालू झालाय, तर का नाही आपण घरच्या घरी पेरूचा ज्यूस बनवूयात। चला तर मग रेसिपीला आपण फटाफट सुरुवात करूयात। आणि जर माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तर इथे मी 2 पेरू घेतलेले आहेत आणि ते खूप असे मस्त असे पिकलेले आहेत, जास्त देखील पिकलेले नाहीयेत, नॉर्मल असे मीडियम मध्ये पिकलेले आहेत। तर त्याला आता आपण कापून घेऊयात। आणि मी पेरू छान असे धुवून आणि पुसून घेतलेले आहेत। दोन्ही साइडने आधी आपण कापून घेऊयात आणि आता आपण दुसरा देखील पेरू अशाच पद्धतीने कापून घेऊयात। तर आता मी पेरूचे 4 पीसेस मध्ये कट करून घेणार आहे। तर बघू शकता पेरू एकदम मस्त असा फ्रेश पेरू आहे। तर आपण कट करून घेऊयात आणि चमच्याच्या मदतीने ज्या वरच्या बिया आहेत ना त्या आपण काढून घ्यायच्या आहेत। चम्मचने एकदम मस्त अशा बिया आपल्या निघतात, बघू शकता। अशा पद्धतीने आपण वरचा भाग देखील काढून घेतलेला आहे। अशाच पद्धतीने मी पेरूच्या बिया आहेत त्या काढून घेणार आहे। तर बघू शकता इथे मी सर्व पेरूच्या बिया आहेत त्या वरच्या काढून घेतलेल्या आहेत। आणि आता आपण पेरू आहेत ना ते बारीक असे कट करून घेऊयात। जेवढे बारीक करायचे आहेत तुम्हाला तेवढे तुम्ही बारीक पेरू करू शकता। अशा पद्धतीने बाकीचे पेरू देखील कट करून घेतलेले आहेत। आता आपण मिक्सरचं भांडं घेऊन त्याच्यामध्ये घालून घेऊया सर्व। आणि जो बियांचा भाग आहे तो देखील आपण त्याच्यामध्ये वरती घालून घेणार आहोत। बघू शकता सर्व मी इथे घालून घेतलेला आहे। आणि आता आपण त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेऊयात। आणि हा पेरू आहे तो खूप गोड आहे, त्याच्यामुळे मी साखर घालणार नाही आहे। जर तुम्हाला साखर घालायची असेल तर तुम्ही घालू शकता। तर बघू शकता इथे मी मिक्सरला देखील लावून घेतलेला आहे। आणि इथे मी एक बाउल आणि ज्यूसची गाळणी घेतलेली आहे। तर सर्व आता आपण गाळून घेऊयात। तर बघू शकता इथे मी सर्व काढून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने चमच्याच्या मदतीने मिक्स करून घ्यायचं आहे। बघू शकता बिया आहेत त्या एकदम जशा आहेत तशाच राहिल्या आहेत, बिया आपल्या बारीक होत नाही मिक्सर मध्ये। तर बघू शकता अशा पद्धतीने जे सर्व बिये आहेत ते निघालेले आहेत आणि ज्यूस आपला तयार झालेला आहे। तर आता आपण मसाला तयार करून घेऊयात। तर इथे मी 1 चम्मच मसाला घेतलेला आहे, तिखट मसाला आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आणि आता आपण मिक्स करून घेऊयात। छान मसाला आणि मीठ मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। तर आता मी इथे लिंबाचा रस घेतलेला आहे। इथे मी ग्लास घेतलेला आहे, तो आता आपण लिंबाच्या रसामध्ये बुडवून घेऊयात। अशा पद्धतीने वरच्या साईडने हे बुडवून घ्यायचं आहे। त्यानंतर फिरवून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये आणि वरच्या साईडने मसाला छान असं लावून घ्यायचा आहे। त्याने आपण ज्यूस पिताना मसाला आहे तो ज्यूस मध्ये येणार आणि मस्त अशी टेस्ट लागेल, खूप चवदार लागतो। अशा पद्धतीने एकदा नक्की करून पहा। तर बघू शकता मस्त असा आपल्या ग्लासला लावून झालेला आहे। दुसरा देखील ग्लास मी तशाच पद्धतीने करून घेतलेला आहे। तर आता हे आपण साईडला ठेवूया दोन्ही प्लेट। तर बघू शकता आता मी ज्यूस ओतणार आहे त्याच्यामध्ये। तुम्हाला जर बर्फ घालायचे असतील, आईस घालायचे असतील तर तुम्ही घालू शकता। थंडगार एकदम हवं असेल तर दुसरं देखील आता मी ग्लास भरून घेतलेला आहे। बघू शकता मस्त असं वाटत आहे। तर आता आपण त्यावरती थोडंसं मसाला घालून घेऊयात, स्प्रिंकल करून घ्यायचा आहे मसाला वरून। आणि दुसऱ्याही ग्लासला घालून घेऊयात। आणि आता आपण वरून पुदिनाची पानं ठेवूयात सर्व करण्यासाठी। तर बघू शकता मस्त असा आपला पेरूचा ज्यूस आहे तो तयार झालेला आहे। तर कशी वाटली ही माझी आजची नवीन रेसिपी? जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।